अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. गुरुपौर्णिमा हा शब्द उच्चारला तरी मनात एक वेगळीच भक्ती जागृत होते. कारण वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सणाचे महत्व वेगळे असले तरी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या मनात कधी अशी खंत आली आहे का? मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे, पण वेळ मिळत नाही. घरची जबाबदारी, नोकरी, मुलांचा अभ्यास, संसार या सगळ्यांमध्ये 7 दिवसांचं पारायण करणं शक्यच होत नाही. मग अशा वेळी मी काय करू? गुरुकृपेपासून मी वंचित राहणार का? जर तुमच्या मनातही असे प्रश्न असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा एका दिव्य ग्रंथाविषयी जाणून घेणार आहोत जो वेळेअभावी संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण करू न शकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. तो म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. संक्षिप्त गुरुचरित्र हे मूळ श्री गुरुचरित्राची जागा घेणारं नाही. ज्यांना संपूर्ण श्री गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य आहे त्यांनी नक्की तेच करावं. परंतु प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते. कोणी नोकरी करतो, कोणी दिवसभर घरकामात व्यस्त असतो, कोणाला आरोग्याच्या अडचणी असतात, तर काही जणांना सलग अनेक तास वाचन करणं शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी संतांनी एक सुंदर असा पर्याय दिला आहे. तो म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. या ग्रंथामध्ये श्री गुरुचरित्राचा भाव, संदेश आणि भक्तीचा सार अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तभक्त गुरुवारच्या दिवशी याचे नियमित वाचन करतात. यासाठी साधारणतः 45 मिनिटे ते 1 तास एवढाच वेळ लागतो. म्हणूनच संसार सांभाळत असताना देखील ही सेवा सहज करता येते. आता प्रश्न येतो, ही सेवा कधी करावी? जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष साधना करायची असेल तर सलग 11 दिवस तुम्ही या ग्रंथाचे संपूर्ण पारायण करू शकता. काही भक्त 21 दिवस देखील ही सेवा करतात. हे पूर्णपणे आपल्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे. मित्रांनो, या सेवेची सुरुवात करण्यापूर्वी मनोभावे संकल्प करावा. संकल्प म्हणजे परमेश्वराला दिलेलं एक वचन. उदाहरणार्थ, हे श्री दत्तगुरु, तुमच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आणि आत्मिक उन्नतीसाठी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे 11 दिवस पारायण करण्याचा संकल्प करत आहे. ही सेवा निर्विघ्न पूर्ण करण्याची शक्ती मला द्या, असा साधा आणि मनापासून केलेला संकल्प पुरेसा असतो. आता पारायणाची सुरुवात कशी करायची? सर्वप्रथम श्री दत्तगुरूंचे स्मरण करा. दीप लावा, अगरबत्ती लावा. शक्य असल्यास गुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा देवघरात बसा. त्यानंतर दत्तमंत्र किंवा गुरुस्मरण करून पारायणाला सुरुवात करा. वाचन करताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. घाई करू नका. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारा. स्वतःलाच ऐकू येईल अशा आवाजात वाचा. कारण जेव्हा आपले कान आपलाच आवाज ऐकतात तेव्हा मनाची एकाग्रता वाढू लागते. अनेक भक्तांची तक्रार असते, वाचन सुरू केलं की मन भरकटतं. हे अगदी स्वाभाविक आहे. मनाचं कामच असतं भटकणं. कधी घरची आठवण, कधी ऑफिस, कधी पैशांची चिंता, तर कधी भविष्याची काळजी. असे विचार येणारच ना. पण त्यांच्याशी संवाद साधू नका. फक्त पुन्हा शांतपणे वाचनाकडे लक्ष द्या. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असं करत करत मन हळूहळू शांत होतं आणि मग ग्रंथातील प्रत्येक ओळ मनात उतरू लागते. स्वामी भक्तांनो, ही सेवा केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी करू नका. गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करा. कारण आपण जे काही आहोत, जिथे आहोत, ते गुरु कृपेमुळेच आहोत. गुरुपौर्णिमा ही मागण्यापेक्षा आभार मानण्याची संधी आहे. आणि जेव्हा भक्त कृतज्ञतेने सेवा करतो तेव्हा गुरुकृपा त्याच्यावर अधिक सहजपणे बरसते. म्हणून या गुरुपौर्णिमेला स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. मोबाईलसाठी वेळ असतो, मालिकांसाठी वेळ असतो, तर गुरूंसाठी देखील काही मिनिटे नक्की असू द्या. विश्वास ठेवा, ही काही मिनिटे तुमच्या मनाला जी शांती देतील ती कोणतीही भौतिक गोष्ट देऊ शकणार नाही.
स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे महत्त्व जाणून घेतले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही सेवा नेमकी कशी करायची? सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की कोणतीही सेवा ही केवळ नियमांनी पूर्ण होत नाही, तर ती श्रद्धा, विश्वास आणि सातत्याने पूर्ण होते. या सेवेची सुरुवात करताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवघरात किंवा घरातील शांत जागी आसन घ्या. समोर श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या सद्गुरूंचे छायाचित्र ठेवा. शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि मन शांत करून गुरूंचे स्मरण करा. त्यानंतर मनोभावे संकल्प करा. हे गुरुदेव, तुमच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आत्मिक उन्नतीसाठी या संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे 11 दिवस पारायण करत आहे. ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती मला द्या, असा साधा आणि भावपूर्ण संकल्प पुरेसा आहे. यानंतर रोज संपूर्ण ग्रंथाचे वाचन करायचे. शक्यतो एकाच बैठकीत पारायण पूर्ण करावे. जर वेळ कमी असेल तर मन एकाग्र ठेवून शक्य तितक्या शांत वातावरणात वाचन करा. वाचन झाल्यावर गुरूंची प्रार्थना करा, आरती म्हणा आणि शेवटी सर्वांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करा. आता अनेक भक्त विचारतात, या सेवेदरम्यान कोणते नियम पाळायचे? जर तुम्ही संकल्पपूर्वक 11 दिवसांची सेवा करत असाल तर शक्य असल्यास सात्विक आहार घ्या, मांसाहार टाळा, ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा, मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. परंतु एखादी गोष्ट पूर्णपणे पाळणे शक्य झाले नाही म्हणून सेवा सोडू नका. परमेश्वराला तुमची परिस्थिती माहीत असते. श्रद्धा महत्वाची, दिखाऊपणा नाही. आणखी एक प्रश्न वारंवार विचारला जातो, महिलांना मासिक धर्म आला तर काय करावं? अशा वेळी काही दिवस सेवा थांबवावी. त्यानंतर ज्या दिवसापासून शक्य होईल त्या दिवसापासून पुढे सेवा सुरू करावी. पुन्हा नव्याने संकल्प करण्याची आवश्यकता नाही. समजा तुम्ही 11 दिवसांच्या सेवेत 5व्या दिवशी थांबलात, तर नंतर 6व्या दिवसापासून पुढे सुरू करा. त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी प्रवास, आजारपण किंवा घरातील अचानक आलेले काम यामुळे पारायण झाले नाही तर निराश होऊ नका. त्या दिवसानंतर पुन्हा सेवा सुरू करा. सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, या सेवेदरम्यान मनात अनेक विचार येतील. कधी नकारात्मक विचार, कधी राग, कधी चिंता, तर कधी निराशा. पण हेच तर याचे स्वरूप आहे. या विचारांशी वाद घालू नका. फक्त वाचन सुरू ठेवा. तुमचे लक्ष ग्रंथातील शब्दांवर आणि स्वतःच्या आवाजावर ठेवा. काही दिवसांनी तुम्हालाच जाणवेल की मन पूर्वीपेक्षा शांत होत आहे. अनेक भक्तांचा अनुभव आहे की नियमित गुरुचरित्र वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो, मनाला धीर मिळतो आणि कठीण प्रसंगामध्ये योग्य मार्ग दिसू लागतो. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याच दिवशी सर्व समस्या संपतील. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असते, परंतु गुरुकृपा आपल्याला संकटांना सामोरं जाण्याची ताकद देते. हीच तर खरी कमाई असते. जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, व्यवसायात अडथळे येत असतील, घरात सतत वाद होत असतील, आर्थिक अडचणी असतील किंवा मनाला शांती मिळत नसेल, तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही सेवा नक्की सुरू करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा म्हणजे व्यवहार सोडणे नाही. प्रार्थनेसोबत प्रयत्न देखील तितकेच आवश्यक आहे. परमेश्वर त्यालाच साथ देतो जो स्वतः देखील प्रामाणिक प्रयत्न करतो. गुरूंच्या कृपेने योग्य संधी मिळते, योग्य माणसे भेटतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. म्हणून सेवा आणि कर्म यांची सांगड घालणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त पूजा किंवा नैवेद्य नाही, तर आपल्या गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. जर तुमच्याकडे काही मागायचे असेल तर धन, संपत्ती आणि वैभवापेक्षा सद्बुद्धी, सदाचार, भक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागा. कारण हे मिळाले तर बाकी सर्व काही योग्य वेळी आपोआप मिळत जातं. चला, या पवित्र गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण मनोभावे गुरूंना वंदन करूया. आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी त्यांचे आभार मानूया आणि मनापासून एकच प्रार्थना करूया, हे गुरुदेव, माझ्या मनातील अहंकार दूर करा. योग्य विचार, योग्य कर्म आणि अखंड नामस्मरणाची प्रेरणा द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपाछाया सदैव राहू द्या. सर्व भक्तांच्या मनात
मनोकामना पूर्ण करा आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. याच मंगलमय प्रार्थनेसह आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या भक्ताला गुरुसेवेची प्रेरणा मिळेल. पुन्हा भेटू एका नव्या आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.